राहुल गांधींच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांना फडणवीस यांचं सडेतोड उत्तर. जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारतायत. वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून फडणवीस यांचा हल्लाबोल. अमित शहा आणि फडणवीसांनी निवडणुकीसह लोकशाहीही हायजॅक केली. संजय राऊत यांचा हल्लाबोल. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील हेराफेरीबाबत निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, सुप्रिया सुळेंची मागणी. राज ठाकरेंबरोबर युतीसाठी मातोश्रीवर झाली बैठक. युतीच्या चर्चांची जबाबदारी अनिल परब यांच्यावर. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला अमित ठाकरे यांच्याकडून दुजोरा. नवी मुंबईतील मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये अमित ठाकरे यांचं युतीबाबतचे स्पष्ट संकेत. राष्ट्रवादीच्या मिलनाबाबत अमोल मिटकरी यांचं मोठं वक्तव्य. पांडुरंगाची इच्छा असल्यास आषाढी एकादशीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील. मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय. धाराशिवमधून मंत्री नितेश राणेंचा शिंदेंच्या सेनेला इशारा. तर आपण महायुतीमध्ये आहोत याचं नितेशनं भान राखावं, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचा सल्ला. बच्चू कडू यांचं अमरावतीमध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यासह शिक्षक, दिव्यांग, शेतमजूर, मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू आक्रमक. बाईक रॅलीचंही आयोजन. रत्नागिरीतील बाव नदी पुलाजवळ टँकर आणि मिनी बसचा भीषण अपघात. टँकरमधून गॅस गळती झाल्यानं एक गोठा, 2 गाड्यांना आग. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प. संभाजीनगरच्या हर्सुल परिसरात कंटेनर घरात घुसला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात. घराचं आणि गोठ्याचं मोठं नुकसान. अमरावतीमध्ये 17 वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. वैद्यकीय शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याच्या चिंतेतून उचललं टोकाचं पाऊल. मेडिकलच्या नीट परीक्षेची करत होती तयारी. बीडच्या धारूरमध्ये एका महिलेसह दोघांचं पैशांच्या व्यवहारातून अपहरण. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. अपहरणकर्त्याच्या औंढा पोलिसांनी आवळल्या मुसक्या. संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. शेतात अचानक वीज पडल्यानं शेतकऱ्याच्या कांदा चाळीला आग. वैजापूर तालुक्यातील विरगावमधली घटना. महाराष्ट्र तेलंगणा बॉर्डरवर गोदावरी नदीमध्ये 6 मुलं बुडाली. पोलिसांकडून शोध मोहीम सुरू. एकाचा मृतदेह सापडला. कुटुंबाचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीचं 27 जून ते 17 जुलैपर्यंत 24 तास दर्शन. आषाढी एकादशी आणि वारी निमित्तानं देवस्थान समितीचा निर्णय. तर 15 जूनपासून टोकन दर्शन व्यवस्थेचा शुभारंभ. खासदार उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलचे चिमुकल्यांमध्येही क्रेज. 3 वर्षाच्या ओजसनं केली उदयनराजेंची नक्कल. ओजसची ऍक्टिंग पाहून राजेंनी जोडले हात. मणिपूर पुन्हा अशांत. मैतेई समुदायातील अरंबाई टेंगोल कार्यकर्त्याच्या अटकेनंतर आंदोलक चांगलेच भडकले. इम्फाळमध्ये हिंसक निदर्शनं आणि गोळीबार. भारत पाकिस्तान दरम्यान मी शस्त्रसंधी घडवून आणली नसती तर आण्विक युद्ध झालं असतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा एकदा वक्तव्य. व्यापार थांबवण्याची धमकी दिल्याचाही दावा.